हा यूट्यूब फॅमिली. तर मी आज बनवणार आहे धपाटे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य जिरं, लसूण आणि मिरची. आणि हे आहे आपलं धिरड्याचं पीठ, धपाट्याचं पीठ म्हणजेच. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यामध्ये मीठ, हळद टाकून थोडं थोडं पाणी घालून मस्त ते असं आपण चपात्या जसं बनवतो ना त्या पद्धतीने मळायचं आहे. आणि सेम तसंच त्याला चपातीसारखंच पीठ मळून घ्यायचं आहे आणि तसंच त्याला लाटायचं आहे. तर पीठ जरा जास्त चिटकायला लागलं तर त्याच्यामध्ये थोडंसं असं तेल पण घालून तुम्ही मळू शकता, म्हणजे पीठ हाताला पण चिटकणार. चांगलं ते मळून घ्यायचं आहे. मळून झाल्याच्या नंतर त्याचा असा मस्त उंडा बनवायचा आहे. मऊ आणि एकदम मऊ मळायचं आहे, एकदम कडक पीठ मळायचं नाही, जेणेकरून आपल्याला ते लाटणं सोपं जाईल असं. तर त्याच्यानंतर आणि पीठ जे लागलेलं असतं ना परातीला ते पण सगळं काढून घ्यायचं आहे. आणि हे बघा मस्त असं नरम पीठ मळून घ्यायचं आहे, जरा पण ते हाताला लागत नाही. तुम्ही थोडं तेल वापरल्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण जशा चपात्या लाटतो ना त्याचप्रमाणे लाटायचे आहे. आणि हे पीठ जास्त चिकट असल्यामुळे याला पीठ पण जास्त लागतं आणि एकदम हलक्या पद्धतीने लाटायचं आहे, कारण चिटकते. हे जे धिरडा आहे ना ते चिटकतं. तुम्ही बघू शकता एकदम हलक्या पद्धतीने मी कशी लाटत आहे, तसंच तुम्ही पण लाटून घ्या. आणि त्यानंतर मस्त तवा गरम झाला का नाही बघायचं आहे आणि त्याच्यावर टाकायचं आहे. त्याच्यानंतर हे सगळे जेवढे आहे तेवढे असेच एकसारखे बनवून घ्यायचे आहेत. आणि तेल लावायचं आहे, पाणी लावायचं नाही. स्टार्टिंगला माझा पहिलं ते धिरडा असा जरा चिटकला होता, त्याच्यानंतर मग बाकीचे एकदम व्यवस्थित झाले, कारण मी पण पहिल्यांदाच बनवत होते आणि खूप छान झाले. तुम्हीही एकदा ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि कुठपर्यंत माझे व्हिडिओ पोचलेत ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते पण कमेंट करून सांगा. तर माझे जे ब्लॉग आहे ते नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल मी रोज व्हिडिओ कशा प्रकारे बनवते. आणि मला सपोर्ट करा. आहे बघा मी एकसारखे सगळे धिरडे बनवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मी सगळे एकसारखे बनवून घेतले आहे. आणि त्याच्यानंतर मग बघा चवीला कसे लागतात. जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने मिरच्या पण त्यात ॲड करू शकता. चला तर बाय बाय. बघा.